इयत्ता चौथी. विषय मराठी बालभारती. कविता क्रमांक 13. चवदार तळ्याचे पाणी. स्वाध्याय. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवीन शक्ती दिली? उत्तर. चवदार तळ्याच्या पाण्याने वंचित समाजाला नवी शक्ती दिली. आ. चवदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे? उत्तर. त्या शक्तीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रेरणा आहे. ई. चवदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले? उत्तर. चवदार तळ्याच्या पाण्याने दीनदुबळ्या लोकांना प्रेरणा दिली. प्रश्न दुसरा. थोडक्यात उत्तरे लिहा. अ. अन्यायासाठी लढुनी असे कवयित्री का म्हणते? उत्तर. चवदार तळ्याचे पाणी वापरण्यास दलितांना बंदी होती. या अन्यायाविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा दिला म्हणून कवयित्री अन्यायासाठी लढुनी असे म्हणते. आ. आत्मभान कशामुळे जागे होते? उत्तर. माणसाला स्वतःची किंमत आणि स्वतःचे अस्तित्व कळले की आत्मभान जागे होते. प्रश्न तिसरा. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. दिनांना प्रेरित करायचे. आ. मानवतेला स्वीकारायचे. ई. अन्यायाविरुद्ध लढायचे. ई. परंपरेला नाकारायचे. उ. आत्मभान जागे करायचे. प्रश्न चौथा. जोड्या जुळवा. अ गट ब गट. अ गट. 1. भीमकाय. 2. मुक्यास. 3. दिनांना. 4. अन्यायविरोधी. 5. परंपरेला. तर ब गटामध्ये आहे अ लढा, आ स्फूर्ती, ई नकार, ई वाणी, ओ प्रेरणा. उत्तर असेल भीमकाय स्फूर्ती, मुक्यास वाणी, दिनांना प्रेरणा, अन्यायाविरुद्ध लढा, परंपरेला नकार. प्रश्न 5वा. समानार्थी शब्द द्या. अ. पाणी, जल. आ. वाणी, भाषा. ई. शक्ती, बल. ई. दिन, गरीब. प्रश्न 6वा. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. अ. स्फूर्ती. वाक्य. मला माझ्या गुरूंपासून स्फूर्ती मिळते. आ. दिन. आपण दीन लोकांना मदत केली पाहिजे. ई. मानवता. मानवता ही माणसाची खरी ओळख आहे. ई. शक्ती. एकतेत मोठी शक्ती असते. उ. दिन. आजचा दिन आनंदाचा आहे. प्रश्न 7वा. ता प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. उदाहरणार्थ मानव, मानवता. अ. सुंदर, सुंदरता. आ. मधुर, मधुरता. ई. नादमय, नादमयता.